रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे बघा आपल्याला लाईट म्हणजे काय माहिती? काय असं लाईट? जो प्रकाश असतो त्याला आपण लाईट म्हणतो. बरोबर आहे. वी गेट डिफरंट फिलिंग्स थ्रू सेन्सेस. बघा आपल्याला आपले जे बॉडी सेन्सेस आहेत, बरोबर आहे, 5 प्रकारचे सेन्स असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला विजन हा पण एक सेन्स आहे. द सेन्स ऑफ विजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अमंग अवर 5 सेन्सेस. जे आपल्याला 5 सेन्सेस आहेत त्याच्यापैकी विजन हा त्याच्यातला एक आहे. बिकॉज ऑफ दिस वी कॅन सी द हिल्स, रिव्हर्स, ट्रीज, पीपल अँड ऑब्जेक्ट्स अराउंड अस. बघा आपल्याला दृष्टी असल्यामुळेच आपण नद्या, पर्वत, झाडे सर्व बघू शकतो आपण. कोणतंही ऑब्जेक्ट बघण्यासाठी आपल्याला विजन हे फार महत्वाचं आहे. है ना? ही फार मोठी देणगी आहे आपल्याकडे. ओनली विथ दिस वी कॅन सी द ब्युटिफुल व्ह्यूज ऑफ नेचर लाईक क्लाउड्स, रेनबो, फ्लाइंग बर्ड्स, मून अँड स्टार्स. विजन असल्यामुळेच आपण सर्व बघू शकतो. विजन नसेल तर आपण काही बघू शकत नाही. स्विच ऑफ द लाईट इन युअर रूम ॲट नाईट फॉर सम टाइम अँड देन टर्न इट ऑन अगेन. बघा तुम्ही रात्रीच्या वेळेस एक काम तुमच्या रूममध्ये तुम्ही एकदा स्विच ऑफ करा लाईट आणि परत स्विच ऑन करा. तर तुम्हाला काय जाणवेल? कुड यू सी द ऑब्जेक्ट्स इन द रूम क्लिअरली वेन द लाईट वॉज स्विच ऑफ? नो, वी कॅन नॉट. बरोबर आहे, आपण बघू शकत नाही. लाईट कधी स्विच ऑफ असेल तर आपण बघू शकत नाही. डिड यू फील वेन इट वॉज टर्न ऑन अगेन? येस वी कॅन. म्हणजे हा, येस येस वी कॅन. From the above activity, you can notice that there is some connection between the sense of vision and light. बघा म्हणजे याच्यात एक कनेक्शन आहे. दृष्टीचं आणि लाईटचं एक कनेक्शन आहे. बरोबर आहे. तर लाईट वरती डिपेंड आहे. विजन जी डिपेंड आहे ते कशावरती डिपेंड आहे? लाईट वरती डिपेंड आहे. येतं लक्षात? कोणत्याही ऑब्जेक्ट वरती जेव्हा लाईट त्याच्यावरती रिफ्लेक्ट होईल त्यानंतरच आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसेल. लाईट नसेल तर विजन आपल्याला दिसणार नाही. कोणताही ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार नाही. म्हणजे विजनसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की लाईट हा महत्वाचा फॅक्टर आहे. येतं लक्षात? लाईट नसेल तर आपल्याला काहीही विजन क्लिअरली दिसू शकत नाही. When we switch off the light at night, the objects in the room cannot be seen and they can be seen as before when the light is switched on again. लाईट स्विच ऑन केल्यानंतर जे ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी जसे असतील तसेच आपल्याला परत दिसतात. Thus we can see objects when the light coming from these objects enter our eyes. बघा नेमकं आपल्याला जी विजन असते तो ऑब्जेक्ट आपल्याला कशा प्रकारे दिसतो? बघा काय असं माहितीये का? पर्टिक्युलर लाईट जसा की तुमच्या घरामधील बल्ब असेल, तो बल्ब तुम्ही ऑन केला तर बल्बचा लाईट त्या ऑब्जेक्ट वरती पडतो आणि त्या ऑब्जेक्ट वरती काय होतं? तो जो लाईट रेज असतात, लाईट रेज, त्या लाईट रेजचं काय होतं? रिफ्लेक्शन होतं. म्हणजे त्याच्यातून ते प्रकाश किरणांचं काय होतं? रिफ्लेक्शन होतं. त्यांचं परावर्तन होतं आणि परावर्तन झाल्यानंतर मग आपल्या डोळ्यापर्यंत तो विजन येतो. तो लाईट एंटर होतो आपल्या डोळ्यात आणि परत आपल्या डोळ्यामध्ये काय होतो? रेटिना थ्रू त्याचं आयडेंटिफिकेशन होतं त्या ऑब्जेक्टचं आणि नंतर मग आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो. द लाईट एंटरिंग अवर आईज मे बी इमिटेड बाय द ऑब्जेक्ट और मे बी रिफ्लेक्टेड बाय दॅट ऑब्जेक्ट. बघा एक तर एक होऊ शकतं की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय करेन? ती इमेज आहे ती काय करणार? तो ऍब्सॉर्ब करेन लाईट जे हे असतात रेज, लाईट रेज एक तर ते रिफ्लेक्ट करतील, एक तर मग ते इमिटेट करतील. व्हॉट इज मीन बाय लाईट रिफ्लेक्टेड बाय अन ऑब्जेक्ट? तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिफ्लेक्शन म्हणजे काय? लाईट रिफ्लेक्शन म्हणजे काय? टू अंडरस्टँड दिस लेट अस लर्न अबाउट रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग ते समजण्यासाठी आपण हा पुढचा टॉपिक जो दिलेला आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. When light rays falls on the objects, their direction changes and they turn back. This is called reflection of light. हे बघा तुम्हाला हा प्रयोग समजून घ्यायचा असेल तर समजा तुम्ही भिंतीवरती एखादा बॉल आदरला, काय होईल? बॉल परत अपोजिट डायरेक्शनने रिव्हर्स येतो. येतो की नाही? तर हे त्याच प्रकारचे एक्झाम्पल आहे. ज्या प्रकारे आपण कोणत्याही ऑब्जेक्टला स्ट्राईक करतो तेव्हा तिकडनं काय होतं? इक्वल आणि अपोजिट फोर्स मिळतो आपल्याला.
बरोबर आहे. तसंच याचा पण आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं पण, की हा कोणत्याही ऑब्जेक्टवरती पडला लाईट त्याचं काय होणार आहे, त्या लाईटचं रिफ्लेक्शन हे होत असतं. आता इथे बघा, आता आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची, त्यासाठी मटेरियल काय दिले त्यांनी, मटेरियल दिले त्यांनी टॉर्च लाईट. हे बघा एक टॉर्च लाईट आहे, मिरर, एक मिरर तुमच्याकडे ठेवायचा आहे, अ स्टँड फॉर हँगिंग द मिरर, एक स्टँड पाहिजे की ज्याच्याने तो मिरर काय होईल, हँगिंग पोझिशन होईल. आणि नंतर मग ब्लॅक पेपर, एक ब्लॅक पेपर लागेल, ब्लॅक पेपर, कॉम्ब अँड व्हाईट पेपर, आणि एक व्हाईट पेपर, ड्रॉइंग बोर्ड, आणि एक ड्रॉइंग बोर्ड पाहिजे तुम्हाला. फिट अ व्हाईट पेपर टाइटली ओव्हर अ टेबल और ड्रॉइंग बोर्ड. बघा व्हाईट पेपर जो आहे तो एखाद्या टेबलला तुम्हाला लावायचा आहे. लिव्हिंग आउट सम पोर्शन इन द मिडल ऑफ कॉम्ब, cover the rest with the black paper so that the light can only pass through the open central portion. Hold the comb perpendicular to the white paper through torch light on its central portion. Adjust comb and torch so as to get light rays on the white paper. Now keep a mirror in the path of this ray of light as shown in the figure. What do you observe? बघा तुम्हाला हा एक प्रयोग करायचा आहे की या ठिकाणी ही टॉर्च आहे, या ठिकाणी हा कॉम्ब आहे, बरोबर आहे, आणि या ठिकाणी मिरर आहे, बरोबर आहे. मग बघा तुम्हाला दिसत असेल, तुम्ही जे कधी क्लिअरली बघितलं ते बघा, इथून जे रेज येत आहेत ते इकडनं इकडे रिफ्लेक्ट होत आहेत बघा. हे बघा इथून इथे आणि इकडनं एकदम बारीक दिसतंय बघा तुम्हाला, है ना. व्हाईट कलरचे जे दिसत आहेत ते रिफ्लेक्शन आहे, लाईटचं रिफ्लेक्शन आहे, आणि ते तुम्ही अंधारामध्ये क्लिअरली पाहू शकतात. येतं लक्षात. तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळेस सर्व लाईट बंद करून टॉर्च लाईटने तुम्ही हा प्रयोग करू शकतात. ही ऍक्टिव्हिटी करायची तुम्ही आणि मला पाठवायचे त्याची रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग कसे दिसतं बरं ते. इन दिस ऍक्टिव्हिटी लाईट रेस विच फॉल्स ऑन द मिरर गेट रिफ्लेक्टेड अँड ट्रॅव्हल इन अ डिफरंट डायरेक्शन. बघा याच्यामध्ये आपण आपल्याला दिसतंय की जे लाईट रेज आहेत, जे प्रकाश किरण आहेत, ते प्रकाश किरण काय होत आहेत, एका वेगळ्याच दिशेने तुम्हाला जाताना दिसतात. प्रत्येक प्रकाश किरण हे एका समांतर रेषेने तुम्हाला दिसणार नाही. बघा तुम्ही कॉम्ब बघितला असेल तर कॉम्ब मध्ये तुम्ही कॉम्बची डायरेक्शन बघितली असेल तर हे बघा, जे दोन आपण म्हणतो की जे दोन एक कॉलम असतात त्याच्यामध्ये एक गॅप असतो, तर त्याच्यामुळे काय होतो, ते लाईट रेज, काही लाईट रेज जे असतात ते सरळ सरळ दिसतात तुम्हाला. बघा हा एक लाईट रेज जो आहे तो सरळ दिसतो तुम्हाला, आणि हे दोन अपोजिट डायरेक्शन म्हणजे वेगळ्या दिशेने दिसतात तुम्हाला. द रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस आर कॉल्ड इन्सिडेंट रेज. बघा जे रेज सुरुवातीला फॉल होतात त्यांना आपण इन्सिडेंट रेज म्हणतो, बरोबर आहे. and the point at which the incident rays falls is called the point of incidence. आणि ज्या पॉइंटला ते रेज स्ट्राईक होतात त्या पॉइंटला आपण पॉइंट ऑफ इन्सिडेंस म्हणतो. द रेज गोइंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर द रिफ्लेक्शन आर कॉल्ड रिफ्लेक्टेड रेज. आणि त्या सरफेस पासून म्हणजे जो इन्सिडेंस पॉइंट आहे त्या इन्सिडेंस पॉइंट पासून जेव्हा लाईट रेज परत रिटर्न येतात तर त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्टेड रेज. त्या रेजला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्टेड रेज. बघा दोन गोष्टी, जेव्हा लाईट रेज, हे बघा परत तुम्हाला रिपीट करतो, द रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस, सुरुवातीला जे रेज फॉल होतात कोणत्याही सरफेसच्या वरती तर त्यांना आपण इन्सिडेंट रे म्हणतो, बरोबर आहे. आणि ज्या पॉइंटला ते त्या सरफेसला टच होतात तर त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ इन्सिडेंस. येते लक्षात. आणि त्या सरफेस पासून जेव्हा ते लाईट रेस परत दुसऱ्या मार्गाने जातात तेव्हा त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रेज. द डायरेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रेज इज डिसाइडेड बाय सम रूल्स विच आर कॉल्ड लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते कशावरती डिपेंड आहे, तर त्यासाठी काही रूल्स आहेत, त्याला आपण म्हणतो लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर ते डिपेंड असतं सरफेसवरती.
तुमचा सरफेस कसा आहे. सरफेस जर कधी तुमचे हीट ऍब्सॉर्ब करणारा असेल किंवा रेज ऍब्सॉर्ब करणारा असेल तर तो एक वेगळा प्रकार आहे. दुसरा असा की तो सरफेस स्मूथ आहे का हार्ड आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतो. तर हे सर्व जे आहे ते रिफ्लेक्शन ऑफ लॉज मध्ये इन्क्लूड आहे. लेट अस लर्न सम डेफिनेशन्स बिफोर लर्निंग अबाउट दीज लॉज. तर थोडेसे डेफिनेशन्स आपण बघू. आता त्यांनी इथे एक ऍक्टिव्हिटी दिली. हे बघा, ड्रॉ अ लाईन पी क्यू. आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची पी क्यू शोईंग द पोझिशन ऑफ द मिरर. हा जो पी क्यू आहे हा मिररची पोझिशन आहे. येतं लक्षात. दिस इज द पोझिशन ऑफ मिरर. ड्रॉ इन्सिडेंट रे. हे बघा, या ठिकाणी आपण एक इन्सिडेंट रे ड्रॉ करायचा आहे अशा प्रकारे. त्याला आपण म्हणतोय ओबी, सॉरी एओ. एओ इज अन इन्सिडेंट रे आणि ही नॉर्मल, ही बघा ही एक नॉर्मल लाईन आहे. आणि त्यानंतर मग हा रिफ्लेक्टेड रेज आहे, रिफ्लेक्टेड रे, त्याला आपण ओबी म्हणतोय. ओबी हा जो आहे रिफ्लेक्टेड रेज आहे. कारण की बघा मिरर काय करणार आहे, मिररवरती हा रे पडणार आहे आणि इथून परत तो रिफ्लेक्ट होणार आहे तो लाईट. तर हा इन्सिडेंट रे हा जो असेल हा इन्सिडेंट पॉइंट, हा जो ओ आहे हा काय, हा इन्सिडेंट पॉइंट आहे. आणि ओबी हे काय, हा रिफ्लेक्टेड रे आहे. ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू द लाईन शोईंग द पोझिशन ऑफ द मिरर. हा जो परपेंडिक्युलर आहे, PQ ला परपेंडिक्युलर आहे. सपोज हा NO, NO इज अ परपेंडिक्युलर ऑन PQ. बरोबर आहे, एक्झॅक्टली 90 डिग्रीचा इथे परपेंडिक्युलर आहे आणि त्याला आपण नॉर्मल ऑफ द मिरर म्हणतो. नॉर्मल ऑफ द मिरर म्हणजे तो परपेंडिक्युलर आहे, या मिररचा परपेंडिक्युलर आहे म्हणून त्याला नाव दिलं त्यांनी नॉर्मल, नॉर्मल ऑफ द मिरर. ॲज ON is perpendicular to PQ, then what we can say, angle PON. हे बघा अँगल PON हा अँगल कितीचा असेल, 90. आणि हा अँगल QON हा पण 90 डिग्रीचा असेल. बरोबर आहे. इथे बघा हा जो अँगल असेल मग आता इथे या नॉर्मलशी हा जो अँगल होतो इथे दिसतोय तुम्हाला रेड पोर्शनने, तो तो अँगल आय है ना, त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडेंस. हा जो अँगल असतो, जो अँगल इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मुळे तयार होतोय त्यांना आपण अँगल ऑफ इन्सिडेंस म्हणतो. आणि या ठिकाणी बघा हा जो ग्रीन पोर्शन तुम्हाला दिसतोय अँगल आर, तो अँगल आर काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा बघा हा पॉइंट ऑफ इन्सिडेंस, पॉइंट ओ जो आहे तो पॉइंट ऑफ इन्सिडेंस. आता या ठिकाणी बघा लॉज त्यांनी गिवन आहेत. काय काय लॉज आहेत, देर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन, दीज आर ॲज बिलो. आता बघा कोणकोणते लॉज आहेत. फर्स्ट लॉ आहे द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडेंस. बघा हा फार महत्वाचा लॉ आहे, फार महत्वाचा नियम आहे की तुमचा हा जो अँगल ऑफ इन्सिडेंस असतो आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो, हे दोघीही अँगल इक्वल असतात. येते लक्षात, दोघी अँगल काय असतात, इक्वल असतात. म्हणजे आय इज इक्वल टू आर असं आपण म्हणू शकतो. अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. द incident ray, the reflected ray and the normal lie in the same plane. बघा हा जो इन्सिडेंट रे आहे किंवा रिफ्लेक्टेड रेज आहेत किंवा नॉर्मल आहे ते एकाच प्लेन मध्ये तुम्हाला दिसतील. हे बघा हा जो एकच प्लेन आहे या एकाच प्लेन मध्ये तुम्हाला दिसतंय. तुम्हाला असं दिसतंय का हा इन्सिडेंट रे इथे आणि त्याच्या खालती इथे हा रिफ्लेक्टेड रेज आहे असं दिसतंय तुम्हाला, नाही. खालच्या पोर्शन मध्ये त्याचा काही संबंध नाही. बरोबर आहे, तो एकाच प्लेन मध्ये असेल, एकाच सरफेस मध्ये असेल, तो त्या सर्वांची पोझिशन ही एका जवळ जवळ असेल. येतं लक्षात. हा तुमचा सेकंड लॉ आहे. द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. हा पण महत्वाचा नियम आहे बघा. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. ते एका बाजूला कधी नसतात, ते नॉर्मलच्या काय असतात,
अपोजिट साईडला असतात. बघा, लेफ्ट साईडला आहे इन्सिडेंट रे, राईट साईडला आहे रिफ्लेक्टेड रे. दोघीही अपोजिट साईडला आहेत. तर हे 3 महत्वाचे आपण म्हणू शकतो, दीज आर द 3 इम्पॉर्टंट लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. तर हे फिगरच्या साहाय्याने आपल्याला समजले है ना. तर तुम्ही अशी कलरफुल फिगर काढायची, तुम्हाला समजायला सोपं राहील. सम टर्म्स रिलेटेड टू रिफ्लेक्शन आर ॲज फॉलो. आता काही टर्म्स दिले बघा इथे. रे ओ ए, किंवा आपण असं म्हणू शकतो की रे ए ओ इज इन्सिडेंट रे. हा जो ओ ए आहे हा काय इन्सिडेंट रे आहे. पॉइंट ओ इज पॉइंट ऑफ इन्सिडेंस. पॉइंट ओ आहे पॉइंट ऑफ इन्सिडेंस. रे ओ बी, रे ओ बी काय रिफ्लेक्टेड रे. आणि लाईन ओ एन काय, लाईन ओ एन इज अ नॉर्मल. बरोबर आहे. त्यानंतर मग इथे फिफ्थ टर्म काय, द अँगल ए ओ एन. हे बघा, अँगल ए ओ एन हा काय अँगल ऑफ इन्सिडेंस. ए ओ एन काय अँगल ऑफ इन्सिडेंस बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल. हे बघा, हा जो अँगल आहे हा बघा, हा दिसतो तुम्हाला, हा अँगल असा, हा इतकाच. हा अँगल जो आहे तो काय अँगल ऑफ इन्सिडेंस, कारण की तो अँगल नॉर्मलशी आपण त्याला कम्पेअर करतोय है ना. त्यानंतर मग पुढचा पॉइंट आहे अँगल बी ओ एन. अँगल बी ओ एन बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रेच्या मध्ये जो अँगल आहे तो काय म्हणतो आपण त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आणि त्याला आपण आर ने दर्शवतोय, आर. आता पुढे त्यांनी अजून एक ऍक्टिव्हिटी दिलेली बघा. ती ऍक्टिव्हिटी काय, त्याला लागणारे इक्विपमेंट काय आहेत. मिरर. हे बघा, हा पी क्यू इथे मिरर आहे, आणि तुम्ही मिरर अशा प्रकारे पण दाखवू शकतात क्रॉस लाईनने. ठीक आहे, हा मिरर आहे तुमचा. नंतर मग तुम्हाला लागेल ड्रॉइंग बोर्ड, पिन्स अँड व्हाईट पेपर, आणि प्रोटेक्टर, स्केल आणि पेन्सिल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा या ऍक्टिव्हिटी कशी आहे. फिट अ व्हाईट पेपर ऑन द ड्रॉइंग बोर्ड टाइटली ॲज पॉसिबल. बघा, तुमच्याकडे ड्रॉइंग बोर्ड असेल तर त्या ड्रॉइंग बोर्डवरती तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हाईट पेपर पिनांच्या मदतीने तुम्हाला फिक्स करायचे आहेत. ऑन द पेपर ड्रॉ अ लाईन पी क्यू. त्या पेपरवरती तुम्हाला पी क्यू लाईन ड्रॉ करायची, इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ द मिरर. त्याला आपण काय म्हणतोय, दिस इज द पोझिशन ऑफ द मिरर. ड्रॉ अ परपेंडिक्युलर ओ एन. त्यानंतर मग परपेंडिक्युलर ओ एन तुम्ही ड्रॉ करायचं आहे ॲट पी क्यू ॲट पॉइंट ओ. हा तुम्ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ रे ए ओ, रे ए ओ ड्रॉ करायचे तुम्ही, मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री. कितीचा अँगल बनतोय हा, 30 डिग्रीचा अँगल बनतोय. ठीक आहे, विथ ओ एन. हा जो नॉर्मल आहे ओ एन याच्याशी 30 डिग्रीचा अँगल बनायला पाहिजे. फिक्स 2 पिन्स एस एन आर अलॉंग ए ओ. बघा, याच्या या लाईन वरतीच, या लाईन सेगमेंट वरती आपल्याला 2 पिन्स इन्सर्ट करायचे, एक पॉइंट एस ला आणि एक पॉइंट आर ला, याच लाईन वरती. इथे लक्षात. फिक्स द मिरर केला असेल तुम्ही ना. ओके, तो घरी पण ट्राय करून बघा तुम्ही. आहे का तुमच्याकडे. ओके, दाखव बरं. ओके, बरोबर आहे. व्हेरी गुड. 32 डिग्री. ओके. ओके, नो प्रॉब्लेम. आपण कोणताही अँगल घेऊ शकतो, तिथे असं काही फिक्स नाही. आपण आपल्या हिशोबाने अँगल घेऊ शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी सुरुवातीलाच आपण ते ड्रॉ करून ठेवायचे. एक लाईन ड्रॉ करायची
आणि हे ज्या पिन आहेत आपण त्या पिन्स ज्या आहेत ना त्या याच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण इकडनं या साईडने इथे पुठ्ठा असतो, मधल्या साईडला काय असतो, एक पुठ्ठा असतो, बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही तो लाईट जेव्हा इथे रिफ्लेक्ट होईल तेव्हा तुम्हाला तो बरोबर इथून पॉईंट ठेवायचे असतात, पिन पिन ठेवायचे असतात तुम्हाला त्या बोर्डवरती. तर जितका हा अँगल असेल, अँगल ऑफ इन्सिडेन्स, तितकाच तुम्हाला इथे तो पॉईंट मिळणार आहे. आणि हा अँगल काय असतो, इक्वल असतो. फिक्स द मिरर टू द स्टँड अँड प्लेस इट अलॉंग PQ perpendicular to the drawing board. Fix pins T and U along the line joining the bottom of reflected images of the pins at S and point R. बघा या पिन्स तुम्हाला इन्सर्ट करायचे आहेत. हे जे तुम्हाला U आणि T हे तुम्हाला हे पॉइंट्स बघूनच तुम्हाला त्या फिक्स करायचे असतात. रिमूव्ह द मिरर and join the points T and U and extend it up to O. Measure angle TON. तुम्हाला हा अँगल मेजरमेंट करायचा आहे. मग TON तुम्हाला असं लक्षात येईल की हा TON जो असेल हा सुद्धा तेवढाच असेल. रिपीट द स्टेप 4 and 9 for angle of incidence equal to the 45 and 60 degree. तर त्याच प्रकारे आपण इथे अँगल घेऊ शकतो 45 ला तुम्ही इथे पिन्स 2 इन्सर्ट करू शकतात. आणि परत या ठिकाणी जेव्हा तुम्ही मिररने बघतात या साईडने, जेव्हा तुम्हाला या साईडने बघायचे जिथे आय दिसतं नाही ते, तर या साईडने तुम्हाला बघायचं इथे तुमचा आपण म्हणू शकतो की तिथे एक पडदा असतो. त्या पडद्यानंतर मग तुम्हाला इथून दिसेल रिफ्लेक्शनच्या नुसार तुम्हाला इथे पिन ठेवायचे असतात. ठीक आहे. What reflection do you find between the angle of incidence and the angle of reflection? बरं तुम्हाला काय संबंध दिसतोय या प्रयोगानुसार? तुम्हाला काय दिसतंय? अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडेन्स काय असतो? मग इक्वल असतो. If you have done the experiment carefully, you will find that the angle of incidence is equal to the angle of reflection in all the 3 cases. प्रत्येक 3 केसेस मध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की प्रत्येक वेळेस अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोघेही काय असतात? इक्वल असतात. दिस व्हेरिफाईज द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्याच्याने आपण हा जो फर्स्ट लॉ आहे तो आपण सिद्ध केलेला आहे या एक्सपेरिमेंट नुसार. आता व्हॉट विल हॅपन when a light rays is incident perpendicular to the mirror. आता हे बघा हा एक महत्वाचा आहे की समजा लाईट रेज जर कधी परपेंडिक्युलरली आपण म्हणू शकतो की इन्सिडेंट होत आहेत, है ना. व्हॉट विल हॅपन वेन लाईट रेज इज इन्सिडेंट परपेंडिक्युलर टू द मिरर. तर रिफ्लेक्शन आणि इन्सिडेंट लाईट हा किती असेल सांगा बरं? हा किती असेल? किती डिग्रीचा असेल? कसं काय 90 डिग्री? कसं काय 90 डिग्री? सांगा बरं कसं? हे बघा समजा तो अँगल जर कधी तुम्ही समजा परपेंडिक्युलर आहे, समजा तुमचा हा जो अँगल आहे हे बघा जितकं डिस्टन्स कमी होईल तितका अँगल पण कमी होईल की नाही. समजा हा इन्सिडेंट जो अँगल आहे तो 0 डिग्रीचा असेल. कितीचा असेल तो? 0 डिग्री. आणि जसं तो परपेंडिक्युलर इकडनं राहील तर त्याचे रिफ्लेक्शन पण त्याच डायरेक्शनने राहील. एक्झॅक्टली त्याच डायरेक्शनने तो रिपीट होईल, म्हणजे हे होईल. येते लक्षात? तो जो अँगल असेल तो किती असेल मग? 0 डिग्री. येते लक्षात? परपेंडिक्युलर जेव्हा असेल तो जेव्हा तो 0 असेल. येते लक्षात? कारण की ऑलरेडी हा तुम्हाला माहिती आहे हा अँगल किती आहे? हा 90चा आहे. PON हा 90चा आहे आणि QON हा 90चा आहे. त्याच्यामुळे तो अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ इक्वल असतो. Figure A and B shows 3 parallel rays shown in blue and incident on smooth and rough surfaces. बघा हा एक प्रयोग केला त्यांनी. हा एक स्मूथ सरफेस आहे आणि हा एक रफ सरफेस आहे. येते लक्षात?
हा एक स्मूथ सरफेस आणि हा एक रफ सरफेस. द रिफ्लेक्टेड रेज ड्रॉन युजिंग द लॉज ऑफ रिफ्लेक्शन शो इन रेड. बघा हा जो लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघा, हे ब्लू रेज आणि हे रेड रेज एक्झॅक्टली हे इक्वल आहेत. हा नॉर्मल आहे त्यांचा बघा, हे नॉर्मल लाईन्स आहेत. प्रत्येक रेजच्या इथे मधोमध जे दिलेली ती नॉर्मल लाईन आहे, दिसते. तर इथे बघा I1 इज इक्वल टू R1, I2 इज इक्वल टू R2 आणि I3 इज इक्वल टू R3. हे प्रत्येक इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल इक्वल आहेत स्मूथ सरफेसला. आता रफ सरफेसला पण बघा, रफ सरफेसला इथे सुद्धा तोच लॉ ऍप्लिकेबल आहे. इथे बघा हा अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दिसतंय. पण या ठिकाणी आपण बघितलंय की डायरेक्शन्स या वेगळ्या वेगळ्या आहेत. जसं की बघा हा तुमचा हा अँगल प्रत्येक वेळेस इथे जो हा नॉर्मल आहे हा प्रत्येक वेळेस चेंज होतोय. बघा इथे इथे यांची पोझिशन सेम होती, नॉर्मलची जी पोझिशन होती ती का होती, सेम होती. इथे नॉर्मलची पोझिशन चेंज होईल पण लॉज चेंज होणार नाही. इथे सुद्धा लॉज चेंज झालेला नाही. हे बघा हा सरफेस स्मूथ नाही, त्याच्यामुळे इथे परपेंडिक्युलर जो आहे, जो ज्याला आपण नॉर्मल म्हणतोय, तो काय, तो प्रत्येक पोझिशनला वेगळा वेगळा आहे. इथे लक्षात. rays reflected from which surface are parallel to one another? Obviously from the smooth surface. बघा हा जो नॉर्मल आहे रिफ्लेक्टेड रेज प्रत्येक ठिकाणी कोणत्या ठिकाणी सारखे आहेत. हे बघा हा जो रिफ्लेक्टेड रेज आहे R1, R2 आणि R3 हे सर्व कोणत्या ह्याच्यात इक्वल आहेत. स्मूथ सरफेस असेल, एकदम प्लेन सरफेस असेल तर तिथून तुम्हाला तो रिफ्लेक्टेड लाईट जो असतो तो तुम्हाला सरळ सरळ दिसेल. बघा तुम्ही एक बघितलं असेल, तुम्ही जेव्हा रस्त्याने जात असाल तेव्हा बघा जेव्हा एकदम स्मूथ प्लेन रोड असतो तर तो सनलाईट मध्ये काय होतो, त्याच्यावरती जो लाईट पडतो तर तो रिफ्लेक्ट होतो. येतं लक्षात. तर हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. आणि समजा ज्या ठिकाणी रस्ता खराब असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिफ्लेक्शन दिसणार नाही. येतं लक्षात. किंवा तो लाईट रिफ्लेक्ट होणार जे सरफेस असतो तिथे लाईट एका दिशेने रिफ्लेक्ट करत नाही, तो सर्व डायरेक्शनने रिफ्लेक्ट करतो, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट दिसत नाही. इथे लक्षात. आता रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. The reflection of light from a plane and a smooth surface is called regular reflection of light. हे बघा याला आपण रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतो. येते लक्षात. दिस इज अ रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. फॉर रेग्युलर reflection the angle of incident as well as angle of reflection are same for all parallel rays falling on the surface. बघा रेग्युलर रिफ्लेक्शन लाईट मध्ये तुम्हाला जी पोझिशन असेल नॉर्मलची ती सेम असते आणि प्रत्येक अँगल ऑफ इन्सिडेन्स हे इक्वल असतात, अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सुद्धा इक्वल असतात. पण इन केस ऑफ इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, याला आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो, तर त्या केसमध्ये आपल्याला हे अँगल ऑफ इन्सिडेन्स प्रत्येक ठिकाणी आपल्याला इक्वल दिसत नाही. बघा हा I1, I2 आणि I3 प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा आहे. बघा इथे हा कमी आहे, इथे हा थोडा मोठा आहे आणि इथे हा थोडा मोठा आहे. तर प्रत्येक वेळेस हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे आणि अँगल ऑफ इन्सिडेन्स आहे ते काय इक्वल नाहीत. इथे लक्षात. Thus the rays are also parallel to one another. आता या ठिकाणी आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय की हे जे रेज आहेत ते पण एकमेकांना पॅरलल आहेत. बघा तुम्हाला दिसतंय हा रे आणि हा रे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघितलं तर हे रेस काय पॅरलल आहेत. किंवा हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत रेड कलरचे दिसतात ते पण काय पॅरलल आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही. बघा दिसतंय का तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला ते लाईन्स पॅरलल दिसत नाही. बघा हे जे इन्सिडेंट रे आहेत ते तुम्हाला पॅरलल दिसतात. बघा हे जे इन्सिडेंट रे आहेत ते पॅरलल आहेत, पण रिफ्लेक्टेड रेस तुम्हाला पॅरलल दिसणार नाही. येते लक्षात. हे बघा पोझिशन तर सेम आहे. हे जे इन्सिडेंट रे आहेत ते पॅरलल आहेत, पण रिफ्लेक्टेड रेस पॅरलल का त्याला नाही, कारण की हा सरफेस स्मूथ नसल्यामुळे काय होतोय, हा सरफेस रफ असल्यामुळे इथे त्यांची डायरेक्शन ही चेंज होते आणि त्यांचं नॉर्मल सुद्धा चेंज होते. येतं लक्षात.
Thus, the reflected rays are parallel to one another if the angles of incidence for rays are I1, I2, I3, and their angles of reflection are R1, R2, R3. Then we can say I1 is equal to I2 is equal to I3. म्हणजे सर्व इन्सिडेंट अँगल हे काय असतील इक्वल असतील आणि सर्व रिफ्लेक्टेड अँगल काय असतील इक्वल असतील. ते हे तुमचं रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये. आता पुढचं आहे बघा इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. Reflection of light from a rough surface is called irregular reflection of light. हे बघा रफ सरफेस वरती जे असतं त्याला आपण irregular reflection of light म्हणतो. In irregular reflection, the angles of incident for parallel rays of incidence are not equal and therefore the angles of reflection are also not equal. बघा या ठिकाणी सुद्धा आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी कोणतेही तुमचे जे अँगल आहेत I1, I2, I3 हा सुद्धा इक्वल नसेल किंवा R1, R2, R3 हा सुद्धा इक्वल नसेल. कारण की बघा हा कशावरती डिपेंड आहे तुमचा जो हा अँगल ऑफ हे बघा हा जो अँगल ऑफ इन्सिडेंस आहे हा कशावरती डिपेंड आहे तुमचा नॉर्मलवरती डिपेंड आहे. इथे बघा नॉर्मलची पोझिशन प्रत्येक वेळेस चेंज होते है ना कारण की नॉर्मल आणि तो अँगल इन्सिडेंट रे आणि हा जो नॉर्मल आहे यांच्यामध्ये जो अँगल असतो बघा हा अँगल हा I2 अँगल आणि हा I3 अँगल प्रत्येक वेळेस चेंज आहे. Thus the reflection rays are not parallel to one another and spread over a large surface. This is clear from figure 16.4b. आता इथे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं काय बघा ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवायचं बघा लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड इन बोथ रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन. बघा सरफेस कोणताही असो पण लॉज दोघांनाही फॉलो होता आहेत सेम होत आहेत. बघा आपण इथे सुद्धा बघितलं असेल प्रत्येक वेळेस ही जी पोझिशन आहे हा जो अँगल आहे नॉर्मलशी जो अँगल झालेला आहे ना तो अँगल काय इक्वलच आहे. इथे अँगल नॅरो आहे इथे अँगल वाईड आहे है ना इथे पण नॅरो आहे. तर प्रत्येक पोझिशनला तुम्हाला काय दिसतं एक लक्षात येतंय की हा जो अँगल आहे हा इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल हा प्रत्येक वेळेस इक्वलच आहे. ठीक आहे. सेकंड the reflection of light in irregular reflection has not been obtained because the laws of reflection are not followed but they are obtained because the surface is rough or we can say irregular. आपण असं म्हणू शकतो की जेव्हा इरेग्युलर सरफेस वरती रिफ्लेक्शन होतं तेव्हा आपण असं म्हणू शकतो की नॉर्मल रिफ्लेक्शन होत नाही पण लॉज जे आहेत ते त्याच्यावरती फॉलो होतात. इथे लक्षात ऍक्च्युली आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो ते कॅल्क्युलेशन करताना रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं आपण इरेग्युलरचं आपण कॅल्क्युलेशन करतच नाही है ना वी आर नॉट फॉलोड कारण की ते काढता येणं फार अशक्य है ना कारण की नेमकं कोणत्या डायरेक्शनने ते रिफ्लेक्ट होतील हे आपण जजमेंट करू शकत नाही. In irregular reflection, the angles of incident at different points are different. प्रत्येक पॉइंटला हे जे अँगल ऑफ इन्सिडेंस असतो किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो तेव्हा प्रत्येक पॉइंटला हे इन्सिडेंट पॉइंट काय होतात चेंज होत राहतात आणि इन्सिडेंट पॉइंट चेंज झाले म्हणजे त्यांचा अँगल जो असतो इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल हे काय होतात चेंज होतात. बट ॲट वन पॉइंट द अँगल ऑफ इन्सिडेंस अँड द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल. पण कोणत्या तरी एका पोझिशनला काय होतात I1 इज इक्वल टू R1 I2 इज इक्वल टू R2 म्हणजे हा लॉ तर फॉलो होतो जरी तो सरफेस इरेग्युलर आहे तरी पण हे जे अँगल आहेत हे अँगल इक्वल राहतात इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल. आज थांबू इथे आपण उद्या आपण पुढचं बघू रिफ्लेक्शन ऑफ लाईट.